मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रथमतः सर्वांना नमस्कार। आजच्या भागामध्ये आपण विषय पाहणार आहोत, चिंता नको चिंतन करा। प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आज चिंता आहे, मात्र ती चिंता मनुष्याला सुखावह नाही, तर ती चिंता मनुष्याला दुखावह आहे। काय करते चिंता? चिंता मनुष्याला जिवंत असताना जाळते। सुभाषितकार बोलतात, चिता चिंता समाप्रोक्ता बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता। चिंता काय करते? सजीव माणसाला वारंवार दिवसाला जाळत असते, मात्र चिता ही मनुष्याला जाळते, निर्जीव माणसाला जाळते। चिता ही मनुष्याला एकदाच जाळते, मात्र चिंता ही मनुष्याला कायम जाळत असते। म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये चिंता करण्याचं कारण नाही। कितीही कष्ट पडू द्या, कितीही आपल्या डोळ्यासमोर संकट असू द्या, मात्र आपल्या जीवनामध्ये चिंता करायचं कारण नाही, कारण की चिंतेने मनुष्य खचल्याशिवाय राहत नाही। म्हणून चिंता नाही, चिंतन करा। जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे, जे संकट आपल्या डोळ्यासमोर आहे, त्या संकटांना दोन हात करा आणि आपल्या छातीवर घ्या, त्याचं चिंतन करा। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांना भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची होती। भगवान परमात्म्याचा नामाचा लोह लागला होता। तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते। अनेक दुसरे मज नाही आता, नेमलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग, ही तुकाराम महाराजांची अवस्था झाली होती। मात्र त्याच तुकाराम महाराजांना देहू मधले लोक त्रास देत होते। कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भिक कोण घाली, हे स्वतः तुकाराम महाराज सांगतात ना। मात्र तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगरावर जाऊन भगवान पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घेतली। तुकाराम महाराज म्हणतात, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निर्विकार, भामगिरी पठारी वस्ती जाण केली। तुकाराम महाराज म्हणतात, देवाची प्राप्ती करून घेतली, 15 दिवसामध्ये देवाची प्राप्ती करून घेतली। तुकाराम महाराजांचं सातत्य, तुकाराम महाराजांची निष्ठा आपल्याला शिकवते काय? तर कितीही संकट असू द्या, कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं ध्येय कसं गाठायचं हे तुकाराम महाराजांकडून शिका। तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परंतच ब्रह्माभ्यास विदुर्बुधाः। ज्ञानी लोक चिंता करत नाहीत, तर ज्ञानी लोक हे चिंतन करत असतात। कारण की चिंतनाने काय होतं? चिंतने चिंतने तद्रूपता। रामायणातली एक गोष्ट सांगतो। प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता मातेचं हरण केलं, रावणाने हरण केलं आणि हरण केल्यानंतर अशोक वाटिकेमध्ये ठेवलं। सीता माता आक्रोश करायच्या, प्रभू रामचंद्र कधी येतील, मला कधी घेऊन जातील। सीतेच्या संरक्षणार्थ एका राक्षसीनीची नियुक्ती केली होती, तिचं नाव होतं त्रिजटा। ती त्रिजटा मात्र सीतेला समजवत असायची। त्रिजटा सीतेला सांगायची, सीते काळजी करू नको, एक ना एक दिवस भगवान येतील, तुला घेऊन जातील, काळजी करू नको। संध्याकाळची वेळ आहे, त्रिजटा सीतेला सांगते, सीते मला आता गेलं पाहिजे, मी सकाळी पुन्हा एकदा येते, रडू नको, आक्रोश करू नको, घाबरण्याचं कारण नाही, देव येतील तुला घेऊन जातील, देव येतील तुला घेऊन जातील असं म्हटल्यानंतर सीता तेवढ्यापुरती शांत झाली। दुसऱ्या दिवशी जेव्हा त्रिजटा आली, त्रिजटेने पाहिलं, काल जेवढ्या प्रमाणामध्ये सीता रडत होती त्यापेक्षा आज अधिक प्रमाणामध्ये रडते। त्रिजटेने विचारलं, सीते का रडते? सीतेने उत्तर दिलं, त्रिजटे समोर जे आंब्याचं झाड दिसतंय ना, त्या आंब्याच्या झाडामध्ये एका भिंगुरटीने घर केलंय, त्या भिंगुरटीकडे आणि त्या घराकडे पाहून रडते। त्रिजटा विचारते, काय घडलं असं? सीतेने सांगितलं, अगं एक दिवस घटना घडली अशी, या भिंगुरटीने या आंब्याच्या झाडावर घर केलं आणि तिथं राहू लागली। एक दिवस त्या भिंगुरटीने आळी आणली आणि आपल्या घरामध्ये ठेवली। त्या आळीला ती भिंगुरटी दररोज चावा घ्यायची, सकाळचा चावा घ्यायची, घराच्या बाहेर निघायची, संध्याकाळचा घरामध्ये प्रवेश करत असताना पुन्हा एकदा चावा करायची, दंश घ्यायची आणि घरामध्ये प्रवेश करायची। त्या आळीला त्या भिंगुरटीचा लोह लागला, तिचं नामस्मरण करू लागली, भिंगुरटी 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 असं म्हणत म्हणत आज त्या भिंगुरटीच्या घरामधून एक नाही तर 2 भिंगुरट्या उडून गेल्या। मला याची भीती वाटते, मी प्रभू राम 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 असं म्हणते, मला भीती या गोष्टीची वाटते, जर मी राम स्वरूप झाले तर तिकडे एक राम आणि इकडे एक राम। त्रिजटा म्हणते सीतेला, सीते काळजी करण्याचं कारण नाही, तू जर इकडे राम राम म्हणत असेल तर भगवान प्रभू रामचंद्र तुला शोधत इकडे येत आहेत, ते तुझ्या व्यतिरिक्त नामचिंतन करत नाहीत, ते सीता सीताच म्हणतायत। ते पशूंना विचारतात, माझी सीता कोणी पाहिली का? ते जलाला विचारतात, पाण्याला विचारतात, पाषाणाला विचारतात, सगळ्यांना विचारतात, माझी सीता कोणी पाहिली का? काळजी करू नको, तू जर इकडे राम राम म्हणून जर रामरूप होत असशील
तर तिकडे भगवान प्रभू रामचंद्र सीता सीता म्हणून तिकडे सीतारूप होतील आणि पुन्हा एकदा सीतारामाची जोडी होईल. काळजी करू नको. चिंतने चिंतने तद्रूपता. आपण ज्याचं चिंतन करू आपण त्याच्यासारखं होत असतो. म्हणून चिंतन त्या गोष्टीचं करा की ज्या गोष्टीने आपल्याला आनंद प्राप्त होईल. ध्येय प्राप्त करून घेत असताना चिंता नको, चिंतन करा. धन्यवाद.